मित्रांनो, प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा विषय आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय। तर या मराठी व्हिडिओमध्ये मी टोटल 20 पॉइंट्स देणार आहे आणि तुम्हाला पूर्ण नॉलेज येईल डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय। सर्वात पहिले आपण याचा अर्थ समजून घेऊया। याचा अर्थ असा की इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणे। यामध्ये मित्रांनो विविध तंत्रांचा वापर करून व्यवसायाची ऑनलाईन उपस्थिती वाढवली जाते आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते। म्हणजे डिजिटल मार्केटिंग करून तुम्ही तुमचं कुठलेही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मार्केट करू शकतात। तर सुरू करूया। पहिलं आहे SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन। याच्यामध्ये तुमच्या वेबसाईटची गुगल सारख्या शोध इंजिनांसाठी ऑप्टिमायझेशन केली जाते। पुढचं घेऊया 2 नंबरचं कंटेंट मार्केटिंग। याच्यामध्ये आकर्षक आणि उपयुक्त सामग्री तयार करून ती तुमच्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर शेअर करता येते। तिसरं घेऊया पुढचं सामाजिक मीडिया विपणन, म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग। फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही व्यवसायाची मार्केटिंग करू शकतात। चौथं घेऊया ईमेल मार्केटिंग। आता नियमितपणे ईमेलद्वारे ग्राहकांशी संपर्क साधा आणि त्यांना नवीन ऑफरची माहिती द्या। हे ईमेल मार्केटिंग थ्रू तुम्ही करू शकतात। मित्रांनो, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। PPC, पे पर क्लिक जाहिरात, हे गुगलवरती ॲडवर्ड्स नावाचं आहे आणि फेसबुक ॲड्स याच्यामध्ये तुम्ही PPC करू शकतात। पेड कॅम्पेन असतं हे। 6 नंबरचं आहे मोबाईल विपणन, मोबाईल मार्केटिंग। ॲप्स, SMS, मोबाईल वेबसाईटद्वारे ग्राहकांशी संपर्क साधा। काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, मी उत्तर देईल। 7 नंबरचा आहे इन्फ्लुएन्सर विपणन, प्रभावशाली लोकांशी संपर्क साधा आणि त्यांच्याद्वारे तुम्ही जाहिरात करू शकतात। म्हणजे जे मोठमोठे यूट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर असतात ते। ॲफिलिएट मार्केटिंग, याच्यामध्येही तुम्ही सहयोग लोकांशी तुमच्या उत्पादनांच्या विक्रीवर कमिशन ऑफर करा, म्हणजे तुमचं सेल वाढेल। पुढचं घेऊया 9 नंबर व्हिडिओ विपणन, म्हणजे व्हिडिओचं यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावरती तुम्ही व्हिडिओ करून तो पब्लिश करा। तिथे मार्केटिंग तुम्ही प्रॉडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसची करू शकतात। नंतर 10 नंबरचं वेबिनार आणि ऑनलाईन वर्कशॉप। आता वेबिनार घ्या, ऑनलाईन वर्कशॉप घ्या, ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तरे सादर करा। हे एक डिजिटल मार्केटिंगचं प्रभावी माध्यम आहे। पुढचं घेऊया लोकल SEO। मित्रांनो, तुमच्या जवळच्या एरिया जर तुमचा टार्गेट करायचा असेल तर लोकल SEO करा। मी स्वतः गेले 18 वर्षापासून SEO करत आहे, डिजिटल मार्केटिंग करत आहे। काही प्रश्न असेल तर कमेंट करा, मी उत्तर देईल। पुढचं घेऊया 12 नंबर वेबसाईटचं ॲनालिटिक्स। आता गुगल ॲनालिटिक्स सारख्या साधनांचा वापर करून हे तुमच्या वेबसाईट रिलेटेड आहे। वेबसाईटचा आधी SEO करायला लागेल, मग तुम्हाला ते डिजिटल मार्केटिंगसाठी उपयोगी पडेल। 13 नंबर घेऊया CRO रूपांतरण किंवा ऑप्टिमायझेशन, तुमच्या वेबसाईटच्या रूपांतरांचे दर्शक, म्हणजे तुमच्या वेबसाईटचा लुक चेंज करा। पुढचं घेऊया 14 नंबर सोशल प्रूफ। आता सोशल प्रूफमध्ये ॲनालिटिक्स जर लावला असेल वेबसाईटला वगैरे ॲड कॅम्पेनला, तर हे सोशल प्रूफ तुम्हाला मिळेल। पुढचं घेऊया 15 नंबर ब्लॉगिंग। तुमच्या वेबसाईटवरती तुमच्या प्रॉडक्ट और सर्व्हिस रिलेटेड ब्लॉग पोस्ट लिहा, ते टाका, तिथे तुम्ही चांगलं डिजिटल मार्केटिंग होऊ शकतं। 16 नंबरचं ऑनलाईन PR, डिजिटल माध्यमामध्ये तुमच्या व्यवसायाची सकारात्मक प्रतिमा तयार करा। मित्रांनो, जर तुम्हाला ह्या सर्व्हिसेस काही पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा, मी देऊ शकतो। 17 नंबर चॅटबॉट। आता ग्राहकांसाठी प्रश्न उत्तरांसाठी लाईव्ह वेबसाईटचा किंवा WhatsApp वापर करून तुम्ही चॅटबॉट अप्लाय करू शकता। 18 नंबरचं घेऊया गुगल माय बिझनेस, GMB। याच्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी गुगल माय बिझनेस प्रोफाईल तयार करा आणि अपडेट करा। करायचं असेल तर मी करून देऊ शकतो, नक्कीच सांगा। 18 नंबर संपलेला आहे। पुढचं घेऊया 19 नंबर स्पर्धा आणि आता याच्यामध्ये गिव्ह अवे करा मित्रांनो, काही गोष्टी फ्रीमध्ये द्या, ज्याच्याने तुमची पॉप्युलॅरिटी वाढेल। आणि शेवटचं घेऊया मित्रांनो 20 नंबरचं रिटार्गेटिंग। आता जे टार्गेट घेतलेलं आहे त्यांना परत रिटार्गेट करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।